नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर म्हणजेच 19 ते 25 ऑगस्ट दरम्यानच्या घडलेल्या चालू घडामोडींवर व्हिडिओ बनवतोय। तर यामध्ये आपण एकूण 40 प्लस प्रश्न घेतोय आणि त्याचे स्पष्टीकरण देखील घेतोय मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न आहे, स्टारबक्सने नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ब्रायन निकोल यांची। लक्षात ठेवा। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात। तर स्थापना झालेली आहे 30 मार्च 1971 मध्ये, मुख्यालय सिएटल, वॉशिंग्टन, युनायटेड स्टेट्स। लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर दुसरा प्रश्न आहे, कोणत्या फुलाला धोक्यात आलेली प्रजाती घोषित करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नीलकुरुंजी। लक्षात ठेवा मित्रांनो, कोणत्या फुलाला? नीलकुरुंजी या फुलाला। ठीक आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर नीलकुरुंजी फुलाला IUCN ने लुप्तप्राय प्रजाती म्हणून घोषित केलेली आहे। तर हे फुल 12 वर्षातून एकदाच उमलते आणि त्याचा 40% अधिवास नष्ट झालेला आहे। त्याचे संवर्धन आवश्यक आहे कारण ते पर्यटन आणि पर्यावरणासाठी महत्त्वाचे आहे। लक्षात ठेवा। यानंतर तिसरा प्रश्न आहे, या स्वातंत्र्य दिनी कोणत्या संस्थेला सर्वोच्च शौर्य पदक मिळालेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, CRPF या संस्थेला, म्हणजेच सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स। लक्षात ठेवा। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। तर स्वातंत्र्य दिनी केंद्रीय राखीव पोलीस दलाला 52 शौर्य पदके प्रदान करण्यात आली, जी भारतीय दलांमध्ये सर्वोच्च आहेत। लक्षात ठेवा। तर राष्ट्रीय वीरता पुरस्कारांचा प्राधान्यक्रम पाहून घेऊयात आपण। सर्वात पहिल्यांदा येतोय परमवीर चक्र, त्यानंतर अशोक चक्र, त्यानंतर महावीर चक्र, नंतर कीर्ती चक्र आणि वीर चक्र आणि शेवट शौर्य चक्र। लक्षात ठेवा। तर यानंतर मित्रांनो आपण सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स विषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात, म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दल। लक्षात ठेवा। स्थापना आहे 27 जुलै 1939, मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे। महासंचालक कोण आहेत सध्याचे? अनिश दयाल सिंग आहेत। लक्षात ठेवा। आणि बोधवाक्य काय आहे मित्रांनो CRPF चे? सेवा आणि निष्ठा। लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न चौथा पाहून घेऊयात, नोकरदार महिलांसाठी मासिक पाळीच्या सुट्टीची घोषणा करणारे तिसरे राज्य कोणते बनलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ओडिशा हे राज्य। कोणते राज्य? ओडिशा। लक्षात ठेवा। तर ओडिशा विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात। राजधानी आहे भुवनेश्वर, मुख्यमंत्री कोण आहेत सध्याचे? मोहन चरण माझी आणि सध्याचे राज्यपाल रघुबर दास आहेत। राष्ट्रीय उद्याने आहेत भितरकणिका, सिमलीपाल आणि लेक चिल्का तलाव। लक्षात ठेवा। यानंतर पाचवा प्रश्न आहे, 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ऋषभ शेट्टी यांना। लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर सहावा प्रश्न आहे, 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ई, दोन्ही, ए व बी दोन्ही। लक्षात ठेवा, म्हणजेच नित्या मेनन आणि मानसी पारेख यांना। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर सातवा प्रश्न आहे, या सीझन मध्ये 50 विजय मिळवणारा पहिला टेनिस खेळाडू कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अलेक्झांडर जेवेरेव। कोण बनलेला आहे? अलेक्झांडर जेवेरेव। ठीक आहे। यानंतर आठवा प्रश्न आहे, पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये किती खेळाडूंना पाठवले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, 84 खेळाडूंना पाठवले आहे। लक्षात ठेवा। यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर पॅरिस पॅराऑलिम्पिकसाठी भारताने 84 खेळाडूंची आपली आतापर्यंतची सर्वात मोठी तुकडी पाठवलेली आहे। तर 47 प्रथमच सहभागी होत आहेत। लक्षात ठेवा। पॅराऑलिम्पिक 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2024 या कालावधीत होणार आहे। तर 2020 टोकियो पॅराऑलिम्पिक मध्ये भारताने 54 सहभागीसह 19 पदके जिंकलेली आहेत। तर मित्रांनो, केंद्रीय क्रीडा मंत्री कोण आहेत? डॉक्टर मनसुख मांडविया। लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो नववा प्रश्न पाहून घेऊयात। तर पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024च्या उद्घाटन समारंभात भारताचा ध्वजवाहक कोण असेल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव। लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। तर पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024च्या उद्घाटन समारंभात
सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव हे भारताचे ध्वजवाहक असतील. तर 84 ॲथलीटसह भारत पॅराऑलिम्पिकमध्ये आपला आतापर्यंतचा सर्वात मोठा तुकडा उतरवेल. तर टोकियो 2020 मधील 54 खेळाडूंना मागे टाकून सुमित हा सध्याचा पॅराऑलिम्पिक भाला चॅम्पियन आहे आणि भाग्यश्री 2022 आशियाई पॅरा गेम्स आणि 2024 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये शॉटपुट रौप्य पदक विजेती आहे. लक्षात ठेवा. यानंतर 10वा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या आफ्रिकन देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी कॉलराचा उद्रेक जाहीर केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सुदान. लक्षात ठेवा, ऑप्शन सी सुदान. ठीक आहे. यानंतर मित्रांनो आपण सुदान विषयी शॉर्ट मध्ये माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे खार्तूम, चलन आहे सुदानी पाऊंड आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? साल्वा किर मायार्डित. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 11वा प्रश्न आहे, नुकतेच नवीन संरक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजेश कुमार सिंग यांची. कोणाची? राजेश कुमार सिंग यांची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर IAS कुमार सिंग हे केरळ केडरचे 1989च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. तर सध्याचे संरक्षण सचिव अरमानी गिरधर 31 ऑक्टोबर रोजी निवृत्त झाल्यानंतर ते नवीन संरक्षण सचिव म्हणून पदभार स्वीकारतील. लक्षात ठेवा. यानंतर 12वा प्रश्न आहे, ICGचे महासंचालक यांचे निधन झाले, त्यांचे नाव काय होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राकेश पाल होते. लक्षात ठेवा मित्रांनो, काय होते? राकेश पाल. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे 18 ऑगस्ट 2024 रोजी चेन्नई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तर पाल तोफखाना आणि शस्त्रास्त्र प्रणालीतील तज्ज्ञ, 34 वर्ष ICG मध्ये सेवा केली, प्रमुख ऑपरेशन्सचे नेतृत्व केले आणि प्रतिष्ठित पुरस्कार देखील मिळालेले आहेत. तर भारतीय तटरक्षक दल म्हणजे इंडियन कोस्ट गार्ड. लक्षात ठेवा. आणि स्थापना झालेली आहे मित्रांनो भारतीय तटरक्षक दलाची 1 फेब्रुवारी 1977 मध्ये. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. लक्षात ठेवा. यानंतर 13वा प्रश्न आहे, कोणत्या बँकेने दृष्टीहीन लोकांसाठी अलीकडेच ब्रेल डेबिट कार्ड लॉन्च केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पंजाब नॅशनल बँकेने. कोणत्या बँकेने? पंजाब नॅशनल बँकेने. ठीक आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया शॉर्टमध्ये. तर पंजाब नॅशनल बँकेने दृष्टीहीन ग्राहकांसाठी PNB अंतरदृष्टी ब्रेल डेबिट कार्ड लॉन्च केलेले आहे. तर हे डेबिट कार्ड रुपे नेटवर्कवर उपलब्ध आहे आणि दृष्टीहीन लोकांना आर्थिक स्वावलंबन प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे. लक्षात ठेवा. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि पंजाब नॅशनल बँकेचे सध्याचे MD आणि CEO कोण आहेत? अतुल कुमार गोयल आहेत. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील 14वा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने अलीकडे मंदिरे, मठ आणि ट्रस्टची नोंदणी अनिवार्य केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बिहारच्या राज्य सरकारने. कोणत्या राज्य सरकारने? बिहारच्या. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. बिहार सरकारने राज्यातील सर्व मंदिरे, मठ आणि ट्रस्टची नोंदणी अनिवार्य केलेली आहे. तर या अंतर्गत त्यांच्या स्थावर मालमत्तेची नोंदणी बिहार राज्य धार्मिक न्याय मंडळाच्या वेबसाईटवर केली जाईल. लक्षात ठेवा. तर बिहार विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे पटना. सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? नितीश कुमार आणि राज्यपाल आहेत सध्याचे राजेंद्र आर्लेकर. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 15वा प्रश्न आहे, नुकतेच आफ्रिकेबाहेर एम्पॉक्सचे पहिले प्रकरण कोठे आढळून आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए स्वीडनमध्ये. कोठे आहे? स्वीडनमध्ये. ठीक आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 16वा प्रश्न आहे, सद्भावना दिवस दरवर्षी कोणत्या जयंती दिनी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए राजीव गांधी यांच्या जयंती दिवशी. लक्षात ठेवा. कोणाच्या जयंती दिवशी? राजीव गांधी यांच्या जयंती दिवशी. यानंतर मित्रांनो आपण याविषयी शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. सद्भावना दिवस दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस भारतातील सर्व नागरिकांमध्ये शांतता, सद्भावना वाढवण्यासाठी समर्पित आहे. तर हा दिवस राजीव गांधी यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. तर राजीव गांधी यांचा जन्म झालेला आहे 20 ऑगस्ट 1944 मध्ये मुंबई, महाराष्ट्र. लक्षात ठेवा. मृत्यू 21 मे 1991 मध्ये. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 17वा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी
17व्या दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन कोठे केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रायपूर येथे केलेले आहे. कोठे? रायपूर येथे. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर भारत सरकारचे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी 17 ऑगस्ट 2024 रोजी छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे 17व्या दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन केलेले आहे. तर यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई ही उपस्थित होते. तर दिव्यांग कलाकारांना त्यांच्या उत्पादनांना बाजारात प्रवेश देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भारत सरकारने 2022 मध्ये दिव्यांग कला मेळा सुरू केला होता. लक्षात ठेवा. तर त्यांच्या कौशल्याचा विकास करण्याचाही उद्देश आहे यामध्ये. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे 18वा. भारत आणि कोणत्या देशामध्ये मित्रशक्ती हा संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव आयोजित केला जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए श्रीलंका या देशामध्ये. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर भारत आणि श्रीलंका यांच्यातील संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव मित्रशक्ती हा सरावाची 10वी आवृत्ती 12 ते 25 ऑगस्ट 2024 या कालावधीत श्रीलंका येथील मादुरुओया येथील आर्मी ट्रेनिंग स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तर मित्रशक्ती हा भारत आणि श्रीलंका यांच्यातील संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव आहे जो 2012 मध्ये सुरू झाला होता. लक्षात ठेवा. तर श्रीलंकेविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे कोलंबो, श्री जयवर्धनपुरा कोटे, चलन आहेत श्रीलंकन रुपया आणि सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? रानिल विक्रमसिंघे. लक्षात ठेवा मित्रांनो. आणि सध्याचे प्रधानमंत्री आहेत दिनेश गुणवर्धने. लक्षात ठेवा. यानंतर आपण 19वा प्रश्न पाहून घेऊयात. सरकारी शाळेतील मुलांना पौष्टिक आहार देण्याच्या उद्देशाने कोणत्या राज्याच्या सरकारने मुख्यमंत्री बाल पोषण आहार योजना सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हिमाचल प्रदेश. लक्षात ठेवा मित्रांनो. कोणत्या राज्याच्या? हिमाचल प्रदेशच्या. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर 18 ऑगस्ट रोजी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या हस्ते हमीरपूरमध्ये मुख्यमंत्री बाल पोषण आहार योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर सरकारी शाळेतील मुलांना पौष्टिक आहार मिळावा हा यामागचा उद्देश आहे. तर या योजनेअंतर्गत 15,181 शाळांमधील नर्सरी ते इयत्ता 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा उकडलेली अंडी किंवा फळे दिले जातील, जी सध्याच्या दुपारच्या जेवणाच्या कार्यक्रमाला पूरक असेल. लक्षात ठेवा. तर या उपक्रमामुळे मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत समाविष्ट अंदाजे 5,34,000 मुलांना लाभ होईल. या नवीन कार्यक्रमासाठी राज्याने 12.75 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. किती? 12.75 कोटी रुपयांची. यानंतर आपण हिमाचल प्रदेश विषयी शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे शिमला आणि धर्मशाळा. लक्षात ठेवा. मुख्यमंत्री कोण आहेत? सुखविंदर सिंग सुखू आणि सध्याचे राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला. कोण आहेत? शिवप्रताप शुक्ला. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 20वा. निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन स्थिती प्राप्त करणारे खालीलपैकी कोणते भारतातील पहिले विमानतळ आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. कोणते विमानतळ? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न आहे 21वा. तर 20 ऑगस्ट 2024 रोजी भारत आणि जपान यांच्यात 2+2 मंत्रिस्तरीय चर्चा कोठे झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली येथे झालेली आहे. तर यानंतर आपण 22वा प्रश्न पाहून घेऊयात. ICCने बांगलादेशमधून महिला T20 विश्वचषकाची 9वी आवृत्ती कोठे हलवलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी संयुक्त अरब अमिरातीमध्ये. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICCने महिला T20 विश्वचषक स्पर्धेची 9वी आवृत्ती बांगलादेशमधून संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलवलेली आहे. परंतु बांगलादेश क्रिकेट बोर्ड या स्पर्धेचे अधिकृत यजमान राहील. ही स्पर्धा 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान दुबई आणि शारजाह येथे खेळवली जाईल. लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो आपण ICC पुरुष विश्वचषक 2023 विषयी माहिती पाहून घेऊयात. कार्यक्रम अहमदाबाद गुजरातमध्ये होता आणि आवृत्ती 13वी होती. लक्षात ठेवा. यानंतर ICC आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेविषयी देखील माहिती जाणून घेऊयात. स्थापना 1909 मध्ये झालेली आहे. ICC ची मुख्यालय दुबईमध्ये आहे. लक्षात ठेवा. आणि अध्यक्ष कोण आहेत? ग्रेग बार्कले. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर 23वा प्रश्न आहे कोणता देश पहिला ई-स्पोर्ट्स ऑलिम्पिक खेळ आयोजित करेल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सौदी अरेबिया. कोणता देश? सौदी अरेबिया. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झालेली आहे 23 जून 1894 मध्ये. मुख्यालय लॉसने स्वित्झर्लंड मध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत थॉमस बाक आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत? थॉमस बाक. ठीक आहे. यानंतर 24वा प्रश्न आहे, अलीकडेच जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती मारिया ब्रान्यास यांचे निधन झाले, त्यांचे वय किती होते? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 117 वय वर्ष होते. किती होते? 117. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 25वा, कोणत्या कंपनीने मंकीपॉक्स म्हणजेच एमपॉक्स लस बनवण्याची घोषणा केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सीरम इन्स्टिट्यूटने. कोणत्या कंपनीने? सीरम इन्स्टिट्यूटने. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर सीरम इन्स्टिट्यूट कोरोना लस कोविशिल्ड बनवणाऱ्या कंपनीने मंकीपॉक्स म्हणजेच एमपॉक्स लस तयार करण्याची घोषणा केलेली आहे. तर कंपनीचे CEO अदार पुनावाला म्हणाले, एमपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केल्यानंतर आम्ही लाखो लोकांना मदत करण्यासाठी एक लस विकसित करत आहोत. आशा आहे की आम्ही ते एका वर्षात पूर्ण करू. तर एमपॉक्सच्या वाढत्या प्रकरणांमुळे 19 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने देशातील सर्व बंदरे आणि विमानतळांसह पाकिस्तान आणि बांगलादेश सीमेवर अलर्ट जारी केलेला होता. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अधिकाऱ्यांना बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमध्ये मंकीपॉक्सच्या लक्षणांबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे. तर सध्या भारतात मंकीपॉक्सची लागण कोणालाही झालेली नाहीये. लक्षात ठेवा. तर शेवटचे प्रकरण मार्च 2024 मध्ये उघडकीस आले होते. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 26वा प्रश्न आहे, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक 39 धावा करण्याचा विश्वविक्रम कोणत्या खेळाडूने केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डॅरियस विसरने. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर सामोनचा फलंदाज डॅरियस विसरने T20 इंटरनॅशनलच्या एका षटकात 6 षटकार ठोकले आणि 3 नो बॉलच्या मदतीने 39 धावा घेतल्या. तर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा नवा विश्वविक्रम रचलेला आहे. तर T20 विश्वचषक पात्रता फेरीतील सामोआ आणि वानुआतू यांच्यातील सामन्यादरम्यान हा विक्रम केला गेला आहे. लक्षात ठेवा. यानंतर 27वा प्रश्न आहे, नुकतेच मण्याची वाडी हे गाव कोणत्या राज्यातील पहिले सोलार गाव बनलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र या राज्यातील आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, कोणते गाव? मण्याची वाडी. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत सध्याचे? एकनाथ शिंदे. राजधानी आहे मुंबई आणि राज्यपाल कोण आहेत सध्याचे? CP राधाकृष्णन आहेत. ठीक आहे. आणि महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊयात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो आपण महाराष्ट्राविषयी शॉर्टमध्ये चालू घडामोडी देखील पाहून घेऊयात. तर महाराष्ट्राने 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार जिंकलेला आहे आणि महाराष्ट्राने 2024 मध्ये भारतातील सर्वात लांब नागरी बोगदा प्रकल्पाची पायाभरणी देखील केलेली आहे. तर नुकतीच महाराष्ट्रात लाडका भाऊ योजना सुरू केलेला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर एअर इंडिया महाराष्ट्रातील अमरावती येथे दक्षिण आशियातील सर्वात मोठी उड्डाण प्रशिक्षण संस्था स्थापन करणार आहेत. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 28वा प्रश्न आहे, पॅरा ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय दलाचे शेफ डी मिशन म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सत्यप्रकाश सांगवाणी यांची. कोणाची? सत्यप्रकाश सांगवाणी यांची. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न आहे 29वा, कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाचे कुलपती होण्यासाठी अर्ज केलेला आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पाकिस्तान. लक्षात ठेवा मित्रांनो, पाकिस्तान. ठीक आहे. यानंतर 30वा प्रश्न आहे, पुढील ICC चे अध्यक्ष म्हणजेच चेअरमन कोण असेल? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी जय शहा असतील. कोण असतील? जय शहा. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर BCCI चे सचिव जय शहा नोव्हेंबर 2024 मध्ये ICC चे चेअरमन म्हणून ग्रेग बार्कले यांची जागा घेणार आहे. तर N श्रीनिवासन आणि शशांक मनोहर यांच्यानंतर हे पद भूषवणारे जय शहा हे तिसरे भारतीय असतील. तर अध्यक्ष निवडण्यासाठी 16 मते आणि 9 मतांचे बहुमत 51% आवश्यक आहे. लक्षात ठेवा. यानंतर ICC विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात.
स्थापना झालेली आहे 15 जून 1909 मध्ये. मुख्यालय दुबई संयुक्त अरब अमिरातीमध्ये आहे, लक्षात ठेवा. यानंतर 31वा प्रश्न आहे मित्रांनो, सार्वजनिक ईव्ही चार्जिंग स्टेशनसह भारतात कोणते राज्य अव्वल आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कर्नाटक हे राज्य अव्वल आहे. कोणते राज्य? कर्नाटक, लक्षात ठेवा. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. कर्नाटक 5765 सार्वजनिक ईव्ही चार्जिंग स्टेशनसह भारतामध्ये अव्वल आहे. त्यापैकी 85% बेंगळुरू शहरी जिल्ह्यात आहेत. तर फेम योजना, बिस्कॉम गुंतवणूक आणि PPP द्वारे समर्पित कर्नाटक ईव्ही पायाभूत सुविधांमध्ये आघाडीवर आहे. तर 2500 नवीन स्टेशन्स आणि पॉवर कंपन्यांसोबत 100 स्टेशनसाठी ₹35 कोटी गुंतवणुकीसह ईव्हीचा अवलंब करण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. तर कर्नाटक विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे बेंगळुरू, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राज्यपाल आहेत सध्याचे थावरचंद गेहलोत, लक्षात ठेवा. आणि तेथील राष्ट्रीय उद्याने अंशी, कुद्रेमुख, नागरहोल आणि बन्नेर घट्टा, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील 32वा प्रश्न आहे, 26व्या CEAT क्रिकेट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, रोहित शर्मा यांना, लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला 21 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई येथे आयोजित समारंभात 26व्या CEAT आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर वर्षातील सर्वोत्कृष्ट एकदिवसीय फलंदाज विराट कोहली आहे, लक्षात ठेवा. आणि राहुल द्रविडला जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे, ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर 33वा प्रश्न आहे, भारतातील पहिले संविधान संग्रहालय कोणत्या राज्यात स्थापन केले जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, हरियाणा या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? हरियाणा या राज्यामध्ये, ठीक आहे, लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. प्रतिष्ठित संस्था OP जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी म्हणजेच JGU भारताच्या संविधानाचा स्वीकार केल्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त भारतातील पहिले संविधान संग्रहालय स्थापन करत आहे. तर कॉन्स्टिट्यूशन अकॅडमी अँड म्युझियम ऑफ साइट्स अँड फ्रीडम्स हा एक अनोखा उपक्रम आहे आणि भारतीय घटनात्मक इतिहासाच्या इतिहासात स्थापन होणारी ऐतिहासिक संस्था आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो JGU कॅम्पमध्ये स्थापन करण्यात येणाऱ्या संग्रहालयाचे उद्घाटन 26 नोव्हेंबर 2024 रोजी भारताच्या संविधानाचा स्वीकार केल्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्राला समर्पित केले जाईल, लक्षात ठेवा. यानंतर 34वा प्रश्न आहे, भारताने पहिला राष्ट्रीय अवकाश दिवस कधी साजरा केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, 23 ऑगस्ट रोजी साजरा केलेला आहे. किंवा 23 ऑगस्ट रोजी, ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रायन-3 मोहिमेच्या विक्रम लँडरचे यशस्वी लँडिंग म्हणून भारत सरकारने 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून घोषित केलेला आहे. तर सोव्हिएत युनियन, अमेरिका आणि चीन नंतर चंद्रावर रोव्हर उतरवणारा भारत हा चौथा देश होता, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 35वा प्रश्न आहे, अलीकडे जगातील सर्वात मजबूत डेअरी ब्रँड कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अमूल हा सर्वात मजबूत डेअरी ब्रँड बनलेला आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. अमूल या दिग्गज खाद्य आणि पेय उत्पादन कंपनीचा संपूर्ण भारतात दबदबा तर आहेच, तर आता जगानेही अमूलची राजवट स्वीकारलेली आहे. तर एका अहवालानुसार अमूल आता जगातील सर्वात मजबूत फूड ब्रँड बनलेला आहे. तर ब्रँड फायनान्सच्या अहवालात याला AAA+ रेटिंग देण्यात आलेले आहे. तर कंपनीची ब्रँड व्हॅल्यू देखील $3.3 अब्ज झालेली आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर 36वा प्रश्न आहे, जम्मू आणि काश्मीरचे नवीन DGP म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नलीन प्रभात यांची. कोणाची? नलीन प्रभात यांची, ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 37वा प्रश्न आहे, हनुमानजींच्या स्टॅच्यू ऑफ युनियनच्या 90 फूट उंच कांस्य पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशात उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अमेरिका या देशामध्ये. कोणत्या देशामध्ये? अमेरिका या देशामध्ये, ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर ह्यूस्टन जवळ भगवान हनुमानांच्या 90 फूट उंच कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे. तर अमेरिकेच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक लँडस्केपमध्ये एक नवीन अध्याय म्हणून चिन्हांकित केले आहे. तर हा पुतळा
टेक्सासमधला अद्ययावत महत्त्वाची खूण बनलेली आहे जो खूप अंतरावरून दिसतो आणि युनायटेड स्टेट्समधील तिसरा सर्वात उंच पुतळा आहे. लक्षात ठेवा. तर न्यूयॉर्कमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 151 फूट आणि फ्लोरिडा येथील हॅलेंडेल बीचमधील पोगासस आणि ड्रॅगन 110 फूट यापेक्षा जास्त उंचीचे एकमेव पुतळे आहेत. लक्षात ठेवा. तर USA विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे वॉशिंग्टन DC, चलन अमेरिकन डॉलर आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत मित्रांनो जो बायडेन. लक्षात ठेवा. यानंतर आपण पुढील 38वा प्रश्न जाणून घेऊयात. नुकत्याच झालेल्या लॉसने डायमंड लीग मध्ये नीरज चोप्राला कोणते स्थान मिळालेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तृतीय स्थान मिळालेले आहे. कितवे स्थान? तृतीय. लक्षात ठेवा. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. नीरज चोप्राने त्यांच्या अंतिम थ्रो मध्ये हंगामातील सर्वोत्तम 89.49 मीटर प्रदर्शन केले आणि लॉसने डायमंड लीग मध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. तर ॲडरसन पीटर्सने 90.61 मीटर थ्रोसह विजय मिळवला तर जुलियन वेबरने 87.08 मीटरसह तिसरा क्रमांक पटकावलेला आहे. लक्षात ठेवा. तर आव्हानात्मक सुरुवात असूनही चोप्राचा अंतिम प्रयत्न त्यांच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील कामगिरीपेक्षा चांगला होता आणि त्याने दृढता देखील दाखवलेली आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 39वा प्रश्न आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नुकताच पहिला विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, गोविंदराजन पद्मनाभन यांना. कोणाला? गोविंदराजन पद्मनाभन यांना. ठीक आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोविंदराजन पद्मनाभन यांना पहिला विज्ञान रत्न पुरस्कार प्रदान केलेला आहे. तर एक प्रसिद्ध बायोकेमिस्ट आणि बँगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे माजी संचालक. विज्ञान रत्न पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च विज्ञान पुरस्कार आहे. लक्षात ठेवा. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात आजीवन योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांना विज्ञान रत्न पुरस्कार दिला जातो. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 40वा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला. तर जुलैमध्ये भारत कोणाला मागे सोडून रशियन तेलाचा जगातील सर्वात मोठा आयातदार बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, चीनला मागे सोडून. कोणाला मागे सोडून? चीनला. ठीक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात. जुलैमध्ये चीनला मागे टाकत भारत रशियन तेलाचा जगातील सर्वात मोठा आयातदार बनलेला आहे. तर जुलैमध्ये रशियन कच्च्या तेलाच्या आयातीने प्रतिदिन 2.07 दशलक्ष बॅरल BPD विक्रमी पातळी गाठलेली आहे. तर भारताच्या एकूण आयातींपैकी हे 44% होते. ठीक आहे. लक्षात ठेवा. जुलैमध्ये पाईपलाईन आणि शिपमेंटद्वारे रशियाकडून आयात केलेल्या चीनच्या 1.76 दशलक्ष बॅरल तेलापेक्षा हे प्रमाण जास्त आहे. तर रशियाने फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेन विरुद्ध युद्ध सुरू केल्यापासून भारताच्या रशियाबरोबरचा व्यापार वाढलेला आहे. तर मुख्यतः तेल आणि खतांच्या आयातीचा परिणाम म्हणून गेल्या महिन्यात इराक भारताचा दुसरा सर्वात मोठा तेल पुरवठादार राहिला. तर त्यानंतर सौदी अरेबिया आणि UAE. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. अलीकडेच कोणत्या भारतीय शहराची स्मार्ट सिटी म्हणून निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.